तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विशेष झालेला आहे। आणि भाऊंनो, ट्रेंडिंग सॉन्गवरती झालेलं आहे, सय्यारा या सॉन्गवरती झालेलं आहे। सय्यारा हे सॉन्ग एवढं ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामवरती की लय भारी। तर भाऊंनो, आपण समजून घ्यावा, इंस्टावर जे ट्रेंड आलं ते समजून घ्यावा, आपल्या चॅनलवरती येतो। तर भाऊंनो, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन पण दाबायचं, म्हणजे कसं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, जेव्हा मी व्हिडिओ सोडेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि भाऊंनो, न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली आपलं मटेरियल तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या लाईटमोशन ॲप्लिकेशनमध्ये। तर बघू शकता की प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि वरती बघू शकता बीट मार्क आहे आणि सेक इफेक्ट आहे। तर वरचं आपला बीट मार्क ओपन करून घ्यायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं मटेरियल, आणि अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर भाऊंनो, जे काही आपण सय्यारा मूवीचा जो काही आपण व्हिडिओ दिलेला आहे, सिंपल त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भाऊंनो, हा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड करून घेतल्यानंतर भाऊंनो, याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं। बघू शकते अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे लावून घ्यायचा आणि बीटवर यायचं मधातले। एवढं झाल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जे काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। कोणाचा पण तुम्ही फोटो लावू शकता, तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचा, अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचा आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर याला खालती ओढून घ्यायचं डायरेक्ट सॉन्गपाशी, अशा प्रकारे सॉन्गपाशी ओढून घ्यायचं आहे आणि जे काय आपलं मनातल्या बीटवरती यायचं आहे परत, आणि प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जाऊन आपलं जे काय सय्यारा नाव आहे त्याला पण अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे। घेऊन घेतल्यानंतर मोशन अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन येथून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे तुम्हाला जिथं हवं असेल तिथं नाव सेट करून घ्यायचं, जसं तुमच्या फोटोला शोभेल तसं तुम्हाला सेट करून घ्यायचं। सेट करून घेतल्यानंतर या फोटोला अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचं आहे। लॉंग प्रेस केल्यानंतर याला अशा प्रकारे खालती वळून घ्यायचं डायरेक्ट आपला व्हिडिओ आपल्या फोटोपाशी। एवढं झाल्यानंतर भाऊंनो, बघू शकते की जे काय आपलं फोटोपाशी नाव आलेलं आहे, एवढं झाल्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि सिलेक्ट करून घ्यायचं। बघू शकता वन सिलेक्ट झालेलं आहे आणि नावाला पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला ग्रुप करायचं। ग्रुप कशा प्रकारे करून घ्यायचं आहे, इथे बघू शकते पहिलं ऑप्शन दिसतं ग्रुपचं, त्याला अशा प्रकारे ग्रुप करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो, काय करायचं, बॅक यायचं। बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा। ओपन करून घेतल्यानंतर जो का आपला इफेक्ट आहे, सिंपल काय करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं, याला कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती इथं बघू शकता कॉपी ऑल इफेक्ट दिसतो, सिंपली कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बीट मार्क ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो, जो काही आपण आता फोटो आणि नाव ग्रुप केलं तर याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा। तर पेस्ट कसं करायचं, सिंपली ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर इथे इफेक्ट नाव दिसतो, सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून आणि पेस्ट इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं। तर बघू शकता जो का आपला इफेक्ट आहे तो अशा आरामात लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो, समोर यायचं। समोर आल्यानंतर जे काही आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे आणि जे काही तुमचा लोगो वगैरे आहे ते पण तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि बॉर्डर वगैरे, आणि जे काही आपलं बॉर्डर आणि या मूवीचा व्हिडिओ आहे तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करून घ्यायचं आहे। आणि एवढं झाल्यानंतर भाऊंनो, आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो, व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।